नमस्कार, तुम्ही पाहत आहात न्यूज 18 चे विशेष समाचार पत्र। मी श्वेता बेरड। हिंजवडीत धावत्या बसला आग, 4 जणांचा होरपळून मृत्यू, 6 जणांची प्रकृती चिंताजनक। पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली। यामध्ये 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पोमध्ये 4घांचे होरपळून मृत्यू झाला आहे। 4घेही कंपनीचे कर्मचारी होते। ह्युमोग्राफी कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते। त्यावेळी हिंजवडी फेज मध्ये चालकाचे पायाखाली अचानक आग लागली। त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले, मात्र मागचे दार न उघडल्याने 4घांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। वळूया पुढील बातमीकडे। सुनीता विल्यम्स यशस्वीपणे पृथ्वीवर परतल्या। नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी 9 महिन्याच्या प्रदीर्घ मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून यशस्वीपणे पृथ्वीवर पुनरागमन केले। भारतीय वेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी सकाळी 3:30 वाजता त्यांचे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर मेक्सिकोच्या उपसागरात सुखरूप उतरले। वळूया पुढील बातमीकडे। सातारा जिल्ह्यातील बावधान येथे पारंपरिक बगाड यात्रेचे आयोजन। सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध बावधान बगाड यात्रा यंदाही उत्साहात साजरी केली जात आहे। ही यात्रा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाची मानली जाते। हजारो भक्तगण आणि पर्यटन या यात्रेस हजेरी लावतात। बावधान येथील ही यात्रा चैत्र महिन्यात पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे बगाड उत्सव, ज्यामध्ये भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। या यात्रेदरम्यान विविध धार्मिक विधी, पालखी, मिरवणूक, भजन, कीर्तन तसेच पारंपरिक खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। यात्रेच्या आयोजनासाठी ग्रामस्थ आणि विविध मंडळे तयारी करत असून प्रशासनाचे आवश्यक सुरक्षा आणि व्यवस्था जबाबदारी घेतली आहे। यात्रेच्या दरम्यान भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आरोग्य सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे। सर्व भाविक आणि पर्यटकांनी यात्रेच्या शिस्तीचे पालन करून यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे। असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।